Hello, very good afternoon to all of you. It's our honor to welcome today's guest, Dr. Prafulla Sabre sir, ex-examination director of RTMNU and Chhatra Sabha Akhil Bharatiya Margadarshak. I request Honorable Principal sir to welcome Dr. Respected Prafulla Sabre sir by presenting a sapling. I request Shaheen Syed madam to welcome Pooja Khandelwal madam by presenting a sapling. I request Sonmalkar madam to welcome Miss Kalyani Pandey madam by presenting a sapling. I request Rupali Bhagat Patil madam to welcome Dhote madam from Dental College Nagpur by presenting a sapling. Thank you, sir. Now I request Honorable Prafulla Sabre sir to share his views about राष्ट्र निर्माण में युवाओं की भूमिका. Sir, please. नमस्कार. आजच्या या इंडक्शन प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी तिसरा आणि अंतिम दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा विश्व मांगल्य छात्र सभेच्या माहिती आणि एकंदरीत हे पर्टिक्युलर जे सेशन आहे हे विश्व मांगल्य छात्र सभेच्या दृष्टीनं काय आपलं महत्त्व आहे याच्याबद्दलचं हे सेशन राहील. सर्वप्रथम मी विद्येची आराध्य देवता माँ सरस्वतीला नमन करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पवित्र पावन स्मृतीस अभिवादन करतो. या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे अगदी जवळचे मित्र डॉक्टर ओमराज देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित मॅडम पिनीकर मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, माझा जवळपास सर्वच प्राध्यापकासोबत फार
जवळचा गेल्या 5 वर्षापासूनचा संबंध होता, अजूनही आहेच. आणि विशेषत्वाने या सभागृहात उपस्थित असलेली सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांस नमस्कार व माझा शुभाशीर्वाद. आणि त्यासोबतच या सभागृहात 80% वर उपस्थित असलेल्या नारी शक्तीला माझा सलाम. कारण आता हा कार्यक्रमच मुळात युवतींसाठी आहे. त्याचं कारण असं, आपल्या नागपूरमध्ये एका 2 वर्षापूर्वी एका फार मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्या कार्यक्रमाचं नाव होतं G20 समिट. आणि या G20 समिटमध्ये एक भारताचे पंतप्रधान यांनी एक ब्रीद वाक्य दिलं होतं. ते ब्रीद वाक्य कदाचित सर्वांना आठवतच असेल, वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ काय? याचा अर्थ हा होतो की हे पूर्ण जग जे आहे हे माझं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा मी एक घटक आहे. आणि या घटकामुळे आपण या विश्वात एक बंधुभाव, एक संस्कृती, एक संस्कारक्षम नागरिक आपण निर्माण करू शकू, असं एकंदरीत या ब्रीद वाक्याचं आपण काय म्हणता येईल त्याला, त्याचं एक अर्थ काढू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्व विज्ञानाचे विद्यार्थी आहे. आता तुम्हाला अनेक प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. ChatGPT पासून परप्लेक्सिटीपर्यंत सर्व प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. कोणाही सोबत कुठल्याही क्षणी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही त्वरित त्या व्यक्तीसोबत, तो साता समुद्रापलीकडे सुद्धा असेल त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही काही मिनिटात, काही तासात किंवा दिवसात त्याच्यासोबत संपर्क साधून तुम्ही त्याच्यासोबत मैत्रीपूर्व संबंध निर्माण करू शकता. इतकं हे जग छोटं झालेलं आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने हा जो वसुधैव कुटुंबकमचा जो संस्कृत मधला जो हा माननीय पंतप्रधानांनी जो नारा दिला होता, तो एका अर्थानं खरोखरच खरा आहे. आणि या नाऱ्यासोबतच एक पृथ्वी, एक परिवार आणि एक भविष्य हे प्रत्येक विद्यार्थ्याचं घडलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हा एक नवीन विचार निर्माण झाला पाहिजे की ही पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वी तलावावर कुठल्याही कान्याकोपऱ्यात कोणी जरी असेल तर तो माझ्या परिवारातला आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य हे उज्ज्वलरित्या घडू शकतं. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्याच्यातच आपण सोबत भारताची समृद्ध संस्कृतीचं एकार्थ दर्शन, जे प्रत्येक भारतीयाचा मूलमंत्र आहे, हे घडवण्याचा त्या G20 समिटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्रयत्न केला होता. आता वसुधैव कुटुंबकम या श्लोकासोबतच आपण जर काही पुढे गेलो तर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी सांगितली होती. जी ओवी 12व्या अध्यायातील 213 नंबरची ओवी आहे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, ऐसी गती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणसी जहाल. म्हणजे हे काही जो माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जो काही श्लोक सांगितला होता, हा तुमच्या आमच्यासाठी अगदी नवीन नव्हता. कारण संत ज्ञानेश्वरांनी ही संकल्पना ज्ञानेश्वरीत तत्पूर्वीच मांडलेली आहे. आणि याचा अर्थ काय? ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि ज्याच्यामध्ये हे विश्वची माझे घर आहे असं म्हणतो, ज्या
मानव समान पशुपक्षी असेल, वेगवेगळी जैवविविधता असेल, ज्यामध्ये सर्व पक्षी, पशु, प्राणी सर्वांचा समावेश आहे, अशा सर्व पशुपक्षी, प्राणी मात्र, मानव संस्कृतीचं एकंदरीत कल्याण होऊ दे आणि त्या कल्याणातून या विश्वाची प्रगती हो असा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो संदेश दिला आहे आणि तो संदेश खरोखरच तो खरा ठरावा अशी त्यांची जी काय म्हणता येईल त्याला इच्छा होती ती नक्कीच खरी ठरते. या सुभाषितामधून आपल्याला एकंदरीत एकमेकांविषयीचं प्रेम, एकमेकांविषयींची करुणा, माणुसकी, सहानुभूती, मदत करण्याची, एकमेकांसोबत धावून जाण्याची वृत्ती, शांती, सद्भावना, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्र निर्माणची भावना वृद्धिंगत होते किंवा जागृत होते, असं या छोट्याशा श्लोकातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे. आज मला वाटते सगळे BSc फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील जवळपास सर्व, आणि 12वी नंतर साधारणतः 11वी 12वी मध्ये फारसे आपण कॉलेजमध्ये जात नाही, परंतु आता आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा 10वी नंतर 12वी आणि 12वी नंतर महाविद्यालय परिसरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा अनेक नवीन नवीन आव्हाने आपल्या पुढे असतात आणि या आव्हानांना आपल्याला पुढचे 3 वर्ष किंवा पुढचे 5 वर्ष किंवा पुढचे 8 वर्ष म्हणजे 3 वर्ष तुमचं डिग्री, 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढचे कमीत कमी 3 वर्ष PhD किंवा हे असा जवळपास हा 8 ते 10 वर्षाचा जो कालखंड आहे हा आपल्याला महाविद्यालयीन जीवनात काढावायचा असतो. आणि तो काढत असताना कारण साधारणतः एक 28 ते 30 वर्ष PhD होईपर्यंत मी पूर्ण PhD होईपर्यंतचा कालावधी तुमचा या विद्यार्थी दशेत काउंट करतोय. तर या कालावधीमध्ये आपल्या भारताची जी एकूण पॉप्युलेशन आहे 144 करोड, त्या पॉप्युलेशन पैकी जवळपास आपण आपल्या देशाला युवा देश म्हणतो, म्हणजेच जवळपास 65% हे आपल्या देशामध्ये युवक आहे ज्यांचं वय साधारणतः 35 वर्ष किंवा त्याच्या कमी आहे. म्हणजे 144 जर तुम्ही त्याचं जर कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः हा फिगर 93 करोड ते 95 करोड किंवा 90 ते 95 करोडच्या घरामध्ये जातो. त्याच्यामुळे आजच्या प्रत्येक युवकांवर किंवा युवतींवर फार मोठी जबाबदारी राष्ट्र निर्माण करण्याची आहे. आणि हे राष्ट्र निर्माण करत असतानाच किंवा राष्ट्राच्या प्रती आपल्या भावना किंवा आपलं राष्ट्रप्रेम हे जागृत होण्याकरिता युवकांचा सहभाग हा प्रत्येक ठिकाणी खूप मोठा असतो आणि तो मोठा असावाही. कारण आपल्याला आपण आत्ताच 15 ऑगस्ट साजरा केला. साधारणतः तुमच्या पिढीला, माझ्या पिढीला स्वातंत्र्य कसं मिळालं याची जाणीव नक्कीच आहे. आपण पारतंत्र्यामध्ये आपल्या आईवडिलांनी किंवा पूर्वजांनी कसे दिवस काढले हे सर्वांना कमीत कमी नाही अनुभवलेले असतील तरी आपण ऐकून आहेत. आणि ही राष्ट्रप्रेमाची भावना उद्विंगत होणे आज खूप गरजेचं असं एक काम आहे. आणि हे करत असतानाच एक आदर्श नीतिमूल्य, सिद्धांत, आपले वैयक्तिक सिद्धांत, संस्कार, त्यासोबत संस्कृती, वैचारिक प्रगल्भता, मानवतावादी दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुरुषार्थ निर्माण होणे हे आजच्या युवा पिढीमध्ये खूप मोठं गरजेचं आहे. किंबहुना मी असं सुद्धा म्हणेल की हे एक आजच्या दृष्टिकोनातून एक आव्हान सुद्धा आहे, चॅलेंज सुद्धा आहे. याकरिता एक महत्वाचा जो भाग आहे तो महत्वाचा भाग म्हणजे आपली कुटुंब संस्था. कारण आता आपण पाहतो, आपण आता फार न्यूक्लिअर फॅमिलीकडे वळतो आहे आणि न्यूक्लिअर फॅमिलीकडे वळत असताना मग मी अँड मायसेल्फ हा कन्सेप्ट
आपल्या डोक्यात बरेचदा येतो, परंतु एक आदर्श कुटुंब जी कदाचित आपल्या पुढच्या पिढीने किंवा तुमच्या आजोबा पंजोबाच्या पिढीने पाहिली असेल, एक संपूर्ण कुटुंब, त्या संपूर्ण कुटुंबामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्यांच्या प्रत्येकांच्या कामाची पद्धत ही एक अनोखी पद्धत असायची आणि त्या सर्व कामाच्या पद्धतीमध्ये घरचा कर्ता पुरुष आणि घरची आई हा खूप महत्वाचा भाग असायचा. आणि त्यामुळेच प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येक परिवारामध्ये आई हा एक असा घटक आहे की ज्या घटकामुळे ते संपूर्ण कुटुंब बांधून ठेवल्या जाते आणि कुटुंबासोबतच आपला परिवार बांधला जातो, परिवारासोबतच आपला समाज बांधला जातो, समाजासोबतच आपलं गाव बांधलं जातं, आपलं राष्ट्र बांधलं जातं किंवा किंबहुना मी असं म्हणेल की आपला देश सुद्धा बांधला जातो. त्याच्यामुळे आई हा प्रत्येक देशाचा किंवा कुटुंबाचा एक कणा आहे किंवा एक अविभाज्य घटक आहे. आणि पुन्हा कुटुंबामधली जी मातृशक्ती आहे, ही मातृशक्ती कुठल्याही रूपात असते, ती आई असेल, बहिणी असेल, वहिनी असेल, आत्या असेल, मामी असेल, कुठलीही, पण मातृत्व हे त्या घरचं अतिशय महत्वाचं आहे. आणि आज मला इथे उपस्थित मुलींची संख्या पाहता अतिशय म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की कदाचित कल्याणी आता याच्यानंतर बोलेलच, कारण आम्ही जेव्हा केव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही अधिक उदाहरणं देतो आणि त्या उदाहरणांमधून एकच सांगतो की जेव्हा लहान बाळ जन्माला येतं, एक 2-3 महिन्याचं होतं, 4 महिन्याचं होतं, 5 महिन्याचं होतं, त्याच्या समोर जर एक खेळण्यातला बुलडोजर ठेवलं, कार ठेवली आणि एक बाहुली जर ठेवली आणि मुलगा असेल तर नक्कीच तो कारकडे आकृष्ट होईल आणि बाहुली जर असेल तर तो मुलगी जर असेल तर ती बाहुलीकडे आकृष्ट होते. म्हणजे प्रत्येक मुलींमध्ये जन्मजात हा मातृत्व गुण देवानी दिलेला आहे आणि तो मातृत्व गुण जेव्हा तिच्यामध्ये असतो याचाच अर्थ हा आहे की तिच्यामध्ये जन्मजात किंवा जन्मापासूनच आई नावाची जी वृत्ती आहे, म्हणजे आय एम नॉट सेइंग ओनली अबाउट द बायोलॉजिकल मदर, आय एम सेइंग अबाउट द मदरहूड, ज्याला आपण आई पण म्हणतो, ते जन्मजात प्रत्येक आईमध्ये देवाने दिलेलंच असते. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक सुंदर भजन सांगितलेलं आहे. ते भजन फार मोठं भजन आहे, पण त्याच्या ज्या 2-3 लाईन्स आहेत त्या 2-3 लाईन्स अशा आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. म्हणजे मातृशक्तीचा याच्यापेक्षा अजून कुठला मोठा सन्मान असू शकत नाही की जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे तीच घराला उद्धारते. आणि जेव्हा घराला घरपण मिळेल किंवा घराचा उद्धार होईल तेव्हा मी पुन्हा सांगतो तेच की घर जर उद्धारला जाईल तर तुमचा समाज उद्धारला जाईल आणि तुमचा अशाच प्रकारे देश सुद्धा उद्धारला जाईल. म्हणजे प्रत्येक घराचा परिवार हा आईमुळे किंवा मातृशक्तीमुळे किती सक्षम होऊ शकतो याचं एक खूप मोठं उदाहरण या माध्यमातून इथे आपण सांगू शकतो. आणि प्रश्न आजच्या या कार्यक्रमाचा किंवा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसमोर आम्ही बोलण्याचा एक एवढाच आहे की विश्वमांगल्य सभा हे कार्य गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये मॉरल व्हॅल्यूज, ज्या मॉरल व्हॅल्यूज मध्ये महत्वाची जी आहे ते आहे ज्ञान, शील, संस्कृती, सामर्थ्य. त्या कशा भावना निर्माण होतील आणि त्या भावनेमधून आपण या विद्यार्थ्यांपुढे कसा आदर्श निर्माण करू, हा एक छोटासा उद्देश
विश्वमांगल्य छात्र सभेचा आहे आणि विश्वमांगल्य छात्र सभा त्याच्यासाठी कायम प्रयत्नात असते की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व असेल, नॉलेज असेल, कॅपॅबिलिटीज असेल, कल्चर असेल. कारण आता याच्यावर फारसं जास्त बोलण्यासारखं नाही, कारण संस्कृती हा एक वेगळाच विषय आहे. आता त्या संस्कृतीचा बद्दल आपण राज करतोय किंवा काही असं वगैरे काहीही नाही, कारण चेंज होत आहे. चेंज इज द रूल ऑफ नेचर आणि कायम नियमानुसार आपण बदललं पाहिजे. पण बदलत असताना आपल्या ज्या मूळ संकल्पना आहे, पारिवारिक संकल्पना आहे, त्या कधीही बदलायला नको. मी माझा परिचय सांगताना सांगितलं होतं की मी फार्मसी विभागात प्राध्यापक आहे आणि माझ्याकडे जवळपास 8 विद्यार्थी PhD करतात. त्यापैकी 2 मुली फार महत्त्वाच्या अशा एका विषयावर रिसर्च करतात आणि तो विषय आहे PCOS, ज्याला आपण PCOS किंवा PCOD म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर. तर आम्ही अनेक महिला महाविद्यालयांमध्ये याचा सर्व्हे केलेला आहे. आता एक छोटंसं प्रेझेंटेशन असते, होऊ शकते आमच्या काही मुली तुमच्या महाविद्यालयात पण काही काळाने येतील. आणि त्याच्यामध्ये जे काही फाइंडिंग्स आहेत ते फाइंडिंग्स आजच्या काळात म्हणजे गेल्या 40-50 वर्षाच्या आधी आणि आजच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बराच बदल आलेला आहे. आणि या बदलाची जी कारणं आहेत ही अनेक कारणं आहेत. म्हणजे सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेटाबॉलिझम ऑफ हार्मोन्स, वेट गेन, अनेक कारणं आहेत अशी. पण हे प्रॉब्लेम्स आपल्या पुढे अनेक अशा नवीन नवीन समस्या उभ्या राहत आहे आणि याचं थोडंफार कारण मी असं म्हणणार नाही, कोणाला डिमोरलाइज करणार नाही. थोडंफार कारण जे आहे ते आहे आपला वेस्टर्नायझेशन. कारण आपण थोडंसं वेस्टर्नायझेशनच्या कल्चरकडे झुकलेलो आहे. आपल्या लिव्हिंग हॅबिट्स असतील, आपल्या फूड हॅबिट्स असतील, ह्या थोड्याफार तरी वेस्टर्न कल्चरकडे अलाइन होत आहे. व्हेअरॅज आता वेस्टर्न कल्चर दे आर ट्राईंग टू अडॅप्ट इंडियन कल्चर. यू जस्ट गो टू वाराणसी किंवा या ज्या पिलग्रिम सिटी, अनेक फॉरेन नॅशनल्स तिथे येऊन भारताचं ज्ञान परंपरा याचा अभ्यास करतात आणि ते अभ्यास करून आपल्या देशामध्ये ते कसं उद्दिंगत करता येईल त्याचा ते कायम विचार करतात. आणि याचं एक फार चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर योग दिवस. पूर्ण जगामध्ये भारताचा योग दिवस पोहोचलेला आहे आणि योगाचं ज्ञान सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात देश विदेशामध्ये पोहोचलेलं आहे. याचा अर्थ हा की भारताची संस्कृती अनेक पाश्चिमात्य देश अडॅप्ट करत असताना कधी कधी असं वाटायला लागते की आपण आपली संस्कृती तर विसरत नाही ना. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीचं जतन करणे हे प्रत्येक तुमच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करत असताना आपण आपल्या संस्काराचा मूळ गाभा कुठेही सोडू नये अशी सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे. यानंतर आमची स्टुडंट आहे, सध्या ती MSc मॅथमॅटिक्स करते आमच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्समध्ये, कल्याणी. ती पुढे अजून तुमच्यासोबत माझ्यापेक्षा तुमच्यासारखी होऊन ती तुमच्यासोबत संवाद साधेल. आणि नेमकं आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, किंवा आपण आपल्या बाउंड्रीज कशा लिमिट करायला पाहिजे जेणेकरून आपला चांगला व्यक्तिमत्व विकास होईल. आणि त्या व्यक्तिमत्व विकास करत असतानाच आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडून आपण या देशाच्या प्रगतीमध्ये आपला उत्कृष्ट सहभाग कसा राहील याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज काळजी घेणं गरजेचं आहे. मला आजच्या या कार्यक्रमाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो.
धन्यवाद. भारत माता की जय. Thank you, sir, for sharing your view. Now I request Kalyani Pandey madam. रत्नाकरा धौतपदां हिमालय तिरुतरी ब्रह्मराजस्य रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. भारत माता की. मैं शायद ही उसके सामने बैठी हूँ ऐसा मुझे लग रहा है अभी. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. मैं सबसे पहले अपना परिचय देती हूँ. सभी को प्रणाम. मैं कुमारी कल्याणी योगेश पांडे. मैं विश्वमांगल्य छात्र सभा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य हूँ और साथ ही मैं डिपार्टमेंट मैथमेटिक्स का RTMLU में से MSc फर्स्ट ईयर की छात्रा हूँ. मैं आज आप सबसे बात करने आई हूँ तो आप सब मुझे सिर्फ सुनेंगे नहीं, आप मुझसे बात भी करेंगे. बात करने से पहले आज हम एक गेम खेलते हैं. सबको रैपिड फायर पता है? रैपिड फायर पता है? मेरी आवाज सब तक आ रही है कि नहीं? अब मेरी आवाज आ रही है? मेरी आवाज पीछे तक आ रही है अभी?
जैसा मैंने आप सबको बोला कि मैं आपसे बात करने आई हूँ, हम एक छोटा सा गेम खेलेंगे। रैपिड फायर सबको पता है, मैं आपसे बात करने आई हूँ। रैपिड फायर यहाँ पर सबको पता है। मैं एक कोई भी वर्ड बोलूंगी, वो वर्ड सुनकर आपको जो भी सबसे पहले दिमाग में आएगा वो आप कहना, ठीक है? जैसे मैंने अगर बोला खिड़की तो मेरे दिमाग में आता है हवा। कितना सिंपल गेम है। चेयर, चेयर, टेबल, चौक, ब्लैकबोर्ड, घर, घर घर, जोर से, समाज, देश। अच्छा, मुझे बताइए जापान किसके लिए पहचाना जाता है? किसके लिए? टेक्नोलॉजी के लिए। यूएसए? और अमेरिका बोल लो। अच्छा, चाइना किसके लिए? कोरोना मत बोलना। चाइना किसके लिए? मैं तो पॉपुलेशन के लिए जानती हूँ सिर्फ। भारत किसके लिए जाना जाता है? कल्चर और डाइवर्सिटी और स्पाइसेस और बस। अच्छा, यहां बैठे किसको भारत शब्द का अर्थ पता है? भारत, ये शब्द का अर्थ क्या है? क्यों भारत को भारत कहा जाता है? कोई बता पाएगा? भारत ये दो शब्दों से बना है, एक भा और दूसरा रत। भारत का मतलब होता है तेज, एनर्जी, और रत का मतलब होता है रममाण होना, तल्लीन होना। जो तेज की तरफ निरंतर रममाण है, तल्लीन है, उसे भारत कहते हैं। तेज जो हम बोल रहे हैं एनर्जी, क्यों तेज की तरफ हमेशा रममाण है? इसमें इसका जो आंसर है ये भारत की विशेषताओं में छुपा है। क्या क्या विशेषताएं है भारत की, एक एक बताओ। क्या क्या है? आपने अभी बताया, जैसे एक डाइवर्सिटी, दूसरा कल्चर और स्पाइसेस और स्पिरिचुअलिटी और भारत की विशेषताएं। मैं इतना ही पूछ रही हूं आपको, भारत की क्या क्या विशेषताएं हैं, मुझे बस लिस्ट बताओ, एक एक नाम बताओ। ट्रेडिशन और वेद, हाँ, और नॉलेज सिस्टम और आयुर्वेद। जो मूल्य हम देते हैं, वसुधैव कुटुंबकम, सत्यमेव जयते, ये मूल्य का उगम कहां से है? भारत से है। मेडिकल साइंस का उगम कहां से है? भारत से है। विमान का शोध सबसे पहले कहां हुआ था? भारत में हुआ था। यहाँ सबसे ज्यादा क्रांतिकारी, सबसे ज्यादा महापुरुष कहां हुए हैं? भारत में हुए हैं। आज हम सबको गर्व है कि हम इस भारत के हैं, हम इस भारतवासी है। यहाँ ये हमारी जन्मभूमि है, कर्मभूमि है, पुण्य भूमि है। क्या कोई और कुछ मानता है? सब प्राउड है? और क्या क्या विशेषता है भारत की? और फिलॉसफी, 4 वेद, 18 पुराण, रामायण, महाभारत, ऐसे ग्रंथों का भी उगम इस भारत से ही है। और डेमोक्रेसी, आज हम अगर बल्कि कॉन्स्टिट्यूशन की बात करें तो सबसे पहले भारत का नाम सामने आता है, अंबेडकर जी का नाम सबसे सामने आता है। और प्लेस वैल्यू सिस्टम, ओके, जीरो, आर्यभट्टा, ये सभी का उगम भी भारत ही है। अच्छा, अगर मैं कहूं कि हम मछली को
स्विमिंग के कंपटीशन में ना रखते हुए उड़ने के कंपटीशन में भेज दे और चिड़िया को स्विमिंग के कंपटीशन में भेज दे, क्या यह पॉसिबल होगा? क्यों? क्यों नहीं होगा? क्योंकि चिड़िया की आइडेंटिटी उड़ने की है और मछली की आइडेंटिटी स्विमिंग की है। वैसे हमारी भारत की आइडेंटिटी क्या है? कल्चर है। नहीं समझा? कल्चर है, बराबर। तो अगर हम हमारे कल्चर को, या फिर हम अगर बात करें कि हम आप सभी फर्स्ट ईयर के स्टूडेंट्स हैं, राइट? आप सभी फर्स्ट ईयर, मुझे लगता है यूनिवर्सिटी में एनरोल करते वक्त अपने नेशनलिटी हम लिखते हैं इंडियन, बराबर है। ये हमारी आइडेंटिटी है। हम पासपोर्ट बोल लो या फिर पासपोर्ट बनाते वक्त भी हम हमारी आइडेंटिटी क्या लिखते हैं? इंडियन। तो क्या हम एक इंडियन सिटीजन होने के नाते सिर्फ इंडियन लिखने तक ही हमारा कर्तव्य मर्यादित है? तो फिर जो आपको लगता है आप बिल्कुल बात करें, मैं आपसे बात करने आई हूं। अच्छा, अगर हम बात करें यहाँ पे पॉपुलेशन की, अभी जैसे सर ने बताया यहाँ पे 65 to 75% पॉपुलेशन यूथ की है, बराबर। अगर हमारी यूथ की पॉपुलेशन अभी यहाँ पर 75% हम है, तो हमारे भारत का भविष्य कौन हुआ? हम यूथ हुए, राइट? तो ये भारत की आइडेंटिटी प्रिजर्व करने का कर्तव्य बोलो, काम बोलो, ये किस पर आया? किस पर? हम यूथ पर आया। तो ये हमारा कर्तव्य बनता है कि नहीं बनता है कि हम हमारे भारत की संस्कृति को ऐसे ही चिरंतर सामने लेकर जाए, बराबर है। अगर आज के यूथ की मैं आपको एक अवस्था बताऊं कि मैं एक आपको स्टोरी बताती हूँ। ऐसे ही एक ऑडिटोरियम में एक मैजिक शो अरेंज किया जाता है जिसमें बहुत बड़ा मैजिशियन आने वाला होता है। सब बहुत रुके रहते हैं कि मैजिशियन आएगा, हम सबको मैजिक दिखाएगा। सब रुके हैं, हाउसफुल है और मैजिशियन आता है। अब सब लोग सब है कि अब हमको मैजिक इतने बड़े इसका देखने मिलेगा। अब मैजिशियन कहता है कि मैं मैजिक तभी दिखाऊंगा जब आप में से कोई एक जन सामने आकर यहाँ पर गाना गाएगा। अब सब लोग एकदम घबरा जाते हैं कि हम गाना तो गा ही लेंगे, बट क्या पता ये हमारे साथ ही मैजिक कर लेगा, इसलिए कोई सामने ही नहीं आता है। थोड़ी देर बाद एक हिम्मत करके लड़की सामने आती है। वो बोलती है कि मैं बेसुरा ही सही गाना गा लूंगी, कम से कम हमें मैजिक देखने तो मिलेगा, हम इतने पैसे खर्च करके आए हैं यहाँ तक। वो मैजिशियन बोलता है कि ठीक है आप गाना गाओ, बट आपको 2 कंडीशंस रहेगी। एक पहली कंडीशन कि आपको सिर्फ सामने देखकर गाना गाना होगा। वो बोलती है ठीक है। फिर वो दूसरा बोलता है कि दूसरी कंडीशन ये है कि आपको एक वुडन ब्लॉक पर बैठकर गाना गाना होगा। वो वुडन ब्लॉक छोटे छोटे ब्लॉक से बना रहता है। उस वुडन ब्लॉक पर आप बैठोगे और सिर्फ सामने देखकर गाना गाओगे। वो बोलता है कि वो बोलती है लड़की ठीक है मैं गाना गा लूंगी। वो गाना स्टार्ट करती है। सभी एकदम बेसुरा गाना गाती है। सभी बहुत बोर हो जाते हैं कि हम मैजिक शो देखने आए हैं और हमको क्या सुनने मिल रहा है यहाँ पर। थोड़ी देर बाद अचानक से तालियां बजना शुरू हो जाती हैं। अब वो लड़की को लगता है कि मैं इतना अच्छा गाना गा रही हूँ कि मेरे सामने से तालियां ही बज रही है मेरे लिए। बट हालांकि मैं ये मैजिशियन जो जिस ब्लॉक पर वो लड़की बैठी है उसके एक एक ब्लॉक्स निकालना शुरू करता है। एक एक मैजिक दिखाता है और एक एक ब्लॉक्स निकालना शुरू करता है। और जैसे जैसे वो एक एक मैजिक दिखा रहा है, एक एक ब्लॉक निकाल रहा है, वैसे वैसे सामने से तालियां बज रही है। बट ये उस लड़की को पता ही नहीं है। ऐसा करते करते वो एक एक ब्लॉक निकाल रहा है, तालियां बढ़ रही है। उसको लग रहा है कि मैजिक शो है और मेरा कॉन्सर्ट हो रहा है यहाँ पर, कि वाह वाह कितना सुंदर गा रही हूँ मैं। ऐसा करते करते लास्ट 2 ब्लॉक्स बच जाते हैं और वो लास्ट 2 ब्लॉक्स निकालते समय ये सब लोग स्तब्ध खड़े हो जाते हैं कि अब ये 2 ब्लॉक्स निकालेगा और लड़की गिर जाएगी। वो 2 ब्लॉक्स निकालता है और वो लड़की गिर जाती है। सभी तालियां हो जाते हैं और सभी चले जाते हैं कि एक एक उसने इतने सारे मैजिक दिखा दिए और एक एक ब्लॉक निकाल दिया और वो लड़की को तो समझ में भी नहीं आया। फिर बाद में वो लड़की को समझ में आता है कि वो सब तालियां मेरे लिए नहीं थी, वो
शेम की थी। वो लड़की की जो स्थिति है ये आज हम सब युवाओं की स्थिति है। हमारे पीछे से हमारे मूल्य, हमारे लैंग्वेज, हमारी संस्कृति, हमारे रूट्स निकाले जा रहे हैं और हम सामने से आने वाले वेस्टर्न तालियों की तरफ ही से ध्यान दे रहे हैं। हमारे सामने से कब ये सब निकल जाएगा और हमारी आइडेंटिटी कब खत्म हो जाएगी और बाद में जब हम गिरने के बाद हमको जब समझ में आएगा तब हम प्रिजर्व करना शुरू करेंगे कि अभी से हम इस चीज को प्रिजर्व करना शुरू करेंगे। ये सवाल है। इसीलिए विश्व मानव छात्र सभा भारत भर में कार्यरत है। आज दुख होता है कि हमारे कॉलेज कैंपसेस में इंडिविजुअलिज्म, वोकिज्म, ह्यूमन रिलेशनशिप जैसे कंसेप्ट्स को हमारे दिमाग में डाला जाता है। आज हमारे पीछे से हमारी संस्कृति बहुत चालाकी से निकाली जाती है और हम भी उसे ऑर्थोडॉक्स बोलकर छोड़ देते हैं, बट हम भी कभी उसका सामने आकर ध्यान नहीं देते कि हमारी भी कोई संस्कृति के पीछे विज्ञान होगा, एक कोई साइंटिफिक रीजन होगा, राइट। अगर हम महाविद्यालय परिक्षेत्र की बात करें तो मुझे ये अलग से बताने की जरूरत नहीं है। आज आप सभी फर्स्ट ईयर में हैं, आप आगे भी देखेंगे। आज हम भी कॉलेज में किस लिए आते हैं कि हमको एक फ्रीडम मिल गया, कुछ भी करने का फ्रीडम मिल गया, बराबर है। ऐसी परिस्थिति में हम सबको हमारा एक कर्तव्य बनता है देश के प्रति। अगर देश ने हमको सब कुछ दिया है तो हम भी तो कुछ उसको छोटा सा देना सीखे, राइट। अगर आप बात करें कि हम आइडेंटिटी, नेशनैलिटी हमारी इंडियन लिखते हैं, आज देश है इसलिए हम है, ये हमको समझना जरूरी है, बराबर। अगर मैं अभी आप सबको पता होगा करंट अफेयर्स या फिर न्यूज आप सब लोग देखते होंगे या फिर आपको सुनाई भी दिया होगा, अफगानिस्तान में कुछ वर्ष पहले क्या हुआ सबको मालूम है? किसी को भी नहीं पता अफगानिस्तान में क्या हुआ? अफगानिस्तान में तालिबान ने अटैक किया है, राइट। और आज भी उनकी परिस्थिति क्या है ये घर जाकर एक बार पढ़ लेना, वहां की स्त्रियों की परिस्थिति क्या है, ठीक है। अब अगर हम थोड़ा सा इस सिचुएशन को एनालाइज करें, अफगानिस्तान ये 4 करोड़ लोगों का देश है, ठीक है। और तालिबानी क्या है? तालिबान एक देश नहीं है, तालिबान एक संगठन है। 25,000 लोगों की, सिर्फ 25,000 लोगों की एक संगठन है तालिबान, और 4 करोड़ लोगों का अफगानिस्तान ये देश। इसमें से हम 2 करोड़ छोड़ देते हैं कि ये होंगे बूढ़े या फिर बच्चे, इसमें से बचे 2 करोड़, बराबर है। इसमें से हम और आधा करोड़ निकाल देते कि ये कोई काम के ही नहीं। जो बचे हुए 1.5 करोड़ लोग हैं वो वहां के युवा होंगे, बराबर है। तो अगर हम बात करें कि वहां का युवा 1.5 करोड़ वर्सेस 25,000 तालिबानी, अगर यहाँ का युवा संगठित होता तो क्या आज ये तालिबान इन पर आक्रमण कर पाता? नहीं। ये सोचने की आज हमको जरूरत है। मैं आपको संगठन की शक्ति बता रही हूँ कि अगर किसी संगठन में शक्ति होगी तो आपको एग्जाम्पल दिया जा रहा है तालिबान का। आज हमारा ये दुर्दैव है कि हम तालिबान को एक संगठन देखते आ रहे हैं, बट यहाँ पर अफगानिस्तान में 1.5 करोड़ लोग भी तालिबान को रोक नहीं पाए, और यहाँ पर 25,000, सिर्फ 25,000 के लोगों ने 4 करोड़ लोगों के देश को नेस्तनाबूद कर दिया। आज हम हमारा मैप देखते हैं इंडिया का, क्या हमारे आजू बाजू सब बहुत बेस्ट फ्रेंड्स हैं? नहीं। अगर हम पर ये कभी स्थिति आए तो हम तब कुआं खोदना शुरू करेंगे या अभी? नहीं ना। मैं बताना बस यही चाहती हूँ कि संगठन की शक्ति, मैं आपको इस उदाहरण से बताना चाहती हूँ कि हमको प्यास लगने के बाद हम कुआं नहीं खोदते हैं, उससे पहले ही हम कुआं खोदते हैं। बस यही काम विश्व मांगल्य छात्र सभा करते आ रही है। विश्व मांगल्य छात्र सभा एक्चुअली एक नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन है जो 15 से 25 इस वयोवर्ग की युवतियों के लिए राष्ट्र और संस्कृति इन 2 विषयों को लेकर काम कर रही है, और यह काम भारत भर में आप जैसी मुझ जैसी लड़कियां ही कर रही है। विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है और मंथली छात्र सभाएं भी यहाँ चलती आ रही है।
आपको मैं बताना चाहूंगी कि पिछले वर्ष में BHU कॉन्फ्रेंस हुई थी जिसमें पूरे भारतवर्ष से 300 लड़कियों ने पोस्टर और पेपर प्रेजेंटेशंस भी किए थे जिनको उसका ऑथेंटिक सर्टिफिकेशन भी मिला था। दूसरा यहाँ पर मुझे लगता है अभी इसी साल की बात है कि आपके शिवाजी साइंस कॉलेज में ही अहिल्या देवी होलकर जी के 300वीं जयंती के निमित्त से विश्वमंगल छात्र सभा ने कोलैबोरेशन में अहिल्या यात्रा का आयोजन किया था जिसमें युवतियों को लाठी काठी तलवारबाजी भाला इन सब का प्रशिक्षण दिया गया था। पूरे नागपुर से 600 लड़कियां इसमें शामिल थी और आपके कॉलेज कैंपस में ही ये हुआ है और ऐसे और विविध बड़े बड़े कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। उसी के साथ मंथली छात्र सभाएं चलती है जिसमें ऐसे कुछ विषयों पर हम थोड़ा सा जल्दी ले रहे हैं ऐसे ही कुछ विषयों पर चर्चाएं होती हैं बैठक चर्चाएं होती हैं डिस्कशंस डिबेट्स होते रहते हैं और यही मैं आज आप सबको बोलने आई हूँ कि आप विषय की गहनता देखकर आप इससे भी जुड़े और आप इंटरेस्टेड स्टूडेंट्स मुझे नाम दे सकते हैं। दूसरा कि मंथली जो छात्र सभाएं चलती है वो सिर्फ लड़कियां ही कंडक्ट करती है। यहाँ कोई ऐसा नहीं है कि कोई बड़ा आएगा और हमें सिर्फ लेक्चर देकर जाएगा, ऐसी कोई बात नहीं है। दूसरा मतलब आउट ऑफ द कैंपस छात्र सभाएं मंथली हमारी शुरू है, उसके साथ GS कॉमर्स में भी मंथली थर्ड बेंचेस चलते हैं। वैसे ही मैं आशा करती हूँ कि यहाँ पर भी शिवाजी साइंस कॉलेज में भी कुछ लड़कियों के माध्यम से यहाँ पर भी मंथली छात्र सभाएं शुरू हो, थर्ड बेंच शुरू हो कि हम हमारे देश को एक सांस्कृतिक नेतृत्व प्रदान करने वाली युवती प्रदान करें। भारत माता की जय। Thank you, madam, for guiding our students about the principles of Sanskar, Samarthya, and Sanchar Seva, and moral values, strength, and virtues, and service for the girls. Thank you, madam. Thank you. In day 3 of student induction program, we are going to cover following committees. Now I request Kumbhare sir to give information about NSS, then IIT Bombay outreach program to our students. Good afternoon,
to all. First of all, I pay my humble homage to Dr. Punjabrao Alais Bhausaheb Deshmukh, Rashtrasant Tukolji Maharaj, and former Prime Minister Rajiv Gandhi. On behalf of NSS committee, myself Bhupendra Kumbhare, Program Officer, welcome you all. In our college, there is NSS unit of 100 students, out of which we take 35 students from first year, 35 from second year, and 30 students from final year. NSS team was launched in Gandhiji's centenary year, 1969. 24th September is celebrated as NSS Day through various activities and programs. NSS is a voluntary association of young people in colleges and universities. Cardinal principle of NSS program is to involvement in the task of nation building. Motto of NSS is not me but you, means it reflects the sense of democratic living and selfless service and appreciation to others. Now, objective of NSS. NSS unit has objective to enable the student to understand the community, problem of community, to solve the problem of community, and to make the relation between NSS unit and society. In NSS badge, there is sonar field. In that symbol, there are 8 bars. That 8 bars reflects the readiness of the NSS team for the service for 24 hours. Its red color indicates NSS volunteers boldness, means its liveness, activeness, readiness for the service of nation building. Its navy color indicates cosmos, of which the NSS is a teeny part, ready to contribute its share to the society. In our college NSS committee, Dr. O.S. Deshmukh sir is chairperson. Dr. Sopandev Kise is NSS RTI unit coordinator. Mr. Bhupendra Kumbhare, myself, NSS program officer. Dr. Shilpa Redam, madam, NSS co-officer. Dr. Sugandha Khangar, madam, NSS co-officer. Dr. Reshma Sonwalkar, madam, NSS member, and Dr. Sheetal Deshmukh, madam, NSS member. Some highlights of NSS. Through NSS, we take various activities. On the occasion of birth anniversary of Dr. Punjabrao Deshmukh, we take blood donation. We have also 7-day NSS camp. We take many activities like that: blood donation, distribution of filaria disease medicine, voter awareness program, yoga session, tree plantation. This is a 7-day NSS camp. Workshop for farmers at Petri. This is the camp Meri Mati Mera Desh. Cleanliness camp and tree plantation. Unity celebration. Actually, we have adopted this statue by NSS, and 30 October we celebrate Unity Day.
vaccination drive, then defensive driving awareness. This is RT-PCR test. Next, this is Vasundhara Pledge, Youth Connect. These are some awards and recognition. This is by student achievement. This is Pralash Barsarde, which was identified in 7-day camp last year, and we sent him in university program, and he secured first prize in that program. In our college, there is also nodal center for IIT Bombay virtual lab. Our virtual lab NCID is 449. I am the nodal officer of this virtual lab IIT Bombay outreach. This is our virtual lab committee in our college. Dr. O.S. Deshmukh, head of institute. Mr. Bhupendra Kumbhare, myself, nodal coordinator. Dr. Shaheen Sayyed, outreach coordinator. Dr. Reshma Sonwalkar, madam, departmental coordinator, botany department. Mr. Sandeep Daspure sir, departmental coordinator, chemistry. Dr. K.N. Pawar madam, departmental coordinator, mathematics. Dr. Parar Brahmantar sir, departmental coordinator, physics. Dr. Pranita Gulani madam, departmental coordinator, microbiology and biotechnology. Now, objective of virtual lab. We see now there is NEP. So there are new experiments. In our syllabus, there are by university there are given I think 15 to 20 experiments, and we take there is some limitation, or we can say there is a maximum minimum criteria. We have to take 10 experiments, but some experiments or some equipment are not available in laboratory. So in such a case, we can use this virtual lab. This is a simulation based virtual lab. So objective of this virtual lab is to provide remote access to simulation based lab. Means from your place or from any place you can access this virtual lab. Second objective is to encourage students to conduct experiment by arousing their curiosity. Means out of syllabus you can also take that experiment and you can perform. Next, virtual lab, it is online based, means from any place you can access from your mobile or from your laptop or from your computer you can access this. This is official website of virtual lab. This is a web page of that virtual lab. You can select any lab and then from that you can take experiment and perform that. Okay, this is our approval letter, and next this is our yearly panel. So thank you. Thank you, sir. Now I request Dr. K.K. sir to give information about scholarship to our students. First of all, I pay my homage to our founder president of our education society, Punjab Rao Elias Bhausaheb Deshmukh, and Rashtrasanta Tukaji Maharaj, Rajiraj, former Prime Minister Rajiv Gandhi. My dear students, myself Dr. J.K. Keche, working as an assistant professor
in computer science department. As well as I am the nodal officer for scholarship department. Along with me, Mr. Vilajit Tule is here. Is a official clerk to handle the scholarship department to verify the forms. To verify the student scholarship form from nodal officer login skill, principal's login account. Okay. तुम्ही सगळेजण 12वी पास झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट इयरला आले, बरोबर आहे. स्कॉलरशिपचा मेन हेतू काय? स्कॉलरशिप, आता तुम्ही ऍडमिशन घेतली आपापल्या कॅटेगरीमध्ये, कोणी ओपन कॅटेगरी, कोणी ओबीसी, कोणी SC, ST, BJ, NT, EWS वगैरे वगैरे SBC. ठीक आहे. तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये तुमचा ऍडव्हान्टेज घेतला ऍडमिशनचा, त्यामुळे तुम्हाला फी सुद्धा कन्सेशन मिळालं असेल. इथून तुमचा प्रॉब्लेम सुटला नाही. तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. समजा तुम्ही फॉर्म भरला नाही म्हणजे तुम्हाला फी कमी लागली, तर ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला जे हॉल तिकीट ऍडमिट कार्ड मिळणार परीक्षेचं, त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअरन्स करावं लागतं. तुम्ही एक्झाम आपला स्कॉलरशिपचा फॉर्म न भरल्यामुळे तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळाली, जी फी कॉलेजला यायला पाहिजे ती आली नाही, तर ती फी तुम्हाला स्वतःला भरावं लागेल कॉलेजला, असं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ऍडमिट कार्ड, एक्झामचं ऍडमिट कार्ड मिळत नाही. काही काही मुलांना माहीत नसतात, आपल्या कमी पैशामध्ये ऍडमिशन झालं, खुश होऊन जातात विदाउट स्कॉलरशिप. परंतु आपण त्या कॅटेगरीचा फायदा घेतला तर तो आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. कोणी फ्री सीट मिळेल. आता स्कॉलरशिपमध्ये कॉलेजकडून जे कमी फी ऍक्सेस केली तर ती राहिलेली फी त्या स्कॉलरशिप थ्रू येतात. प्लस तुमच्याकडनं एक्झाम फी जी घेतली आणि अजून काही फी घेतात ती सुद्धा तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर महाडीबीटीवर ते तुमच्या खात्यात जमा होतं. ते एक्झामची फी ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन घेतलेली आहे ती तुम्हाला परत मिळतात. कळलं का? तर मेन उद्देश हा आहे की गरजू विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे समजा फायनान्शियली थोडे वीक आहे, तर त्यांना या मनीमधून पैशामधनं शिकण्याची संधी किंवा शिकण्याकरता जे पुस्तकं लागतात, लॅपटॉप लागतात, अजून काही गोष्टी लागतात त्या तुम्ही पूर्ण करू शकता. हा त्या स्कॉलरशिपचा मागचा उद्देश आहे. आता गव्हर्नमेंट कोणतं, सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू येतं स्कॉलरशिप आणि काही स्टेट गव्हर्नमेंट. याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीतर्फे मिळतं, NGO कडनं काही स्कॉलरशिप राहतं. याच्या पलीकडे आपली जी सोसायटी, एज्युकेशनल सोसायटी, शिवाजी सोसायटी, ती सुद्धा अवॉर्ड अँड प्राईजच्या स्वरूपात तुम्हाला कॅश प्राईज मिळतात. किंवा आपल्या इथून जे रिटायर्ड लोक जे झालेले स्टाफ मेंबर जे आहेत ते रिटायर्ड झाले, टीचिंग असो की नॉन टीचिंग असो, ते आपापल्या सब्जेक्टमध्ये जे टॉप करतात अशा मुलांना तुम्ही जर आपल्या कॉलेजचं अचिव्हमेंट, आपलं पुढच्या महिन्यात होणार प्रोग्राम, तर अचिव्हमेंट जर बघितलं किंवा वेबसाईटवर जर बघितलं तर त्या अचिव्हमेंटमध्ये त्या मुलांचे नाव येतात जे टॉप करतात कॅटेगरी वाईज, सब्जेक्ट वाईज. त्या मुलांना सुद्धा कॅश प्राइजेस, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल हे सगळं मिळतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की आपल्याला स्कॉलरशिप सोबतच हे बाकीचे सुद्धा फायदे मिळतात. मेन ऑब्जेक्टिव्ह काय, टू पे फॉर एज्युकेशन फी, प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स. ठीक आहे. Help to students for poor and middle class for their paying the monthly expenses. To students for purchasing the essential needs that are books and notebooks and instruments which are very essential to their studies. ठीक है. To provide opportunities to financially weaker section, minority students for their further education. They will be able to fulfill their dreams. या पैशातून समजा कुणाकडे समजा फायनान्शियली वीक असेल तर या पैशातून सुद्धा त्यांचं शिक्षण पूर्ण होतं किंवा ते
ज्यांनी जे ड्रीम घेतले आहे की ठरवलेले आहे ते पूर्ण होण्यास मदत होते. हे वेबसाईट तुम्ही बघितले का? काही लोकांनी भरले असेल फॉर्म. आता फॉर्म भरण्याची वेळ कधी असते? तुमचं ऍडमिशन झालं, ही प्रोसेस सुरू झाली. आता लास्ट डेट कधी असणार हे विचारणार, बरोबर आहे? तर मी लास्ट डेट 31 मार्च 2026 सांगणार. मग तुम्ही 30 मार्च पर्यंत थांबणार का भरायचा फॉर्म? तुमचे फॉर्म लगेच भरायला पाहिजे. लास्ट डेट ती आहे, लास्ट डेटवर जाऊ नका. कारण की त्याच्या आधी तुमची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम येते विंटर व्हॅकेशन मध्ये, आफ्टर द दिवाळी व्हॅकेशन. दिवाळी व्हॅकेशन आहे फिर आफ्टर दिवाळी नंतर, ठीक आहे? तर त्यावेळेस तुम्हाला ऍडमिट कार्ड घ्यावं लागतं त्याकरता, किंवा मग सेकंड सेमिस्टरला सुद्धा. अशा वेळेस तुम्हाला ती हे या साईटवरनं जाऊ. आता ही साईट कोणती आहे? महाडीबीटीची. कोण प्रोव्हाइड करतं हे स्कॉलरशिप? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. याच्या व्यतिरिक्त दुसरी एक वेबसाईट आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, ते आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, दॅट इज NSP. ठीक आहे? तर ह्या महाडीबीटी थ्रू इतक्या स्कॉलरशिप मिळतात. तुम्हाला काम समजा नोट करायचं असेल करू शकता, किंवा फोटो घ्यायचे घेऊ शकता. स्कॉलरशिप मध्ये कुठकुठल्या स्कीम आहे आणि कुठल्या स्कीम मध्ये आपण बसतो आहे, तर हे फॉर्म भरायच्या आधी तुम्ही नीट वाचून घ्यायचं. समज नसेल तर विचारायचं. तुमचे भाऊ बहीण वगैरे मोठे असेल, किंवा आजूबाजूला कोणी भरला असेल, त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता. हे सगळं अवेलेबल आहे इंटरनेटवरती, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आणि महाडीबीटी वेबसाईटवर. त्याला दुसरं नाव काय दिलंय? त्याच्या मागच्या साईडचं आपले सरकार दिलेलं आहे. आपले सरकार किंवा मग महाडीबीटी, महाराष्ट्र डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे? त्यामध्ये न्यू अप्लिकेशन लॉगिन करावं लागेल, फॉर्म भरावा लागेल, आणि नंतर मग स्कीम सिलेक्ट करावं लागेल. नेक्स्ट स्कीम कोणतं आहे बघा? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, महाराष्ट्र ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर OBC स्टुडंट्स, महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी. ठीक आहे? महाराष्ट्र ट्युशन अँड एक्झाम फी दॅट इज फ्रीशिप. हे त्याला स्कॉलरशिप नाही म्हणता येणार. जे इकॉनॉमिकली विकर आहे परंतु ओपन कॅटेगरीत आहे, असे स्टुडंट सुद्धा स्कॉलरशिप आपला हा फॉर्म भरू शकतात. जेव्हा तुम्ही इन्कम टाकतात ना, तेव्हा ते ऑटोमॅटिक इन्कमची लिमिट जी आहे ते वाचायचं. त्या लिमिटच्या बाहेर समजा गेलं तर फ्रीशिप पण जातात. ते लिमिटमध्ये असेल तर स्कॉलरशिप पण जातं. फॉर्म भरताना हीच वेबसाईट आहे. ठीक आहे? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिप, ज्यांना 60% मार्क जास्त आहे असे कोणी हे सुद्धा स्कॉलरशिप घेऊ शकतात. महाराष्ट्र स्टेट EBC स्टुडंट करतात, नंतर फॉर SC स्टुडंट करतात. आता हे कुठली वेबसाईट? म्हणजे वेबसाईट तर आपल्या महाडीबीटी आहे, परंतु डिपार्टमेंट कुठलं आहे? सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट. हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. त्यामध्ये 2 स्कीम आहे, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी दॅट इज फ्रीशिप, आणि दुसरं आहे पर्सन विथ डिसेबिलिटी. तर बेनिफिट्स काय? ट्युशन फी, एक्झाम फी, सगळं अदर फी जी असेल ती सुद्धा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ते कॉलेजला वापस करावं लागत. ट्युशन फी, एक्झाम फी, ट्युशन फी जी आहे तुमच्या ऍक्च्युअल फी मधून कमी घेतली असेल तर ते कॉलेजला असं काय. नेक्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? स्टुडंट हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. काही काही पोरी इथे बहुतेक MP किंवा छत्तीसगड असेल तर त्यांच्याकडे ही स्कॉलरशिप राहणार. त्या स्टेटमध्ये असेल तर तिथे तो फॉर्म भरू शकतात. नागपूरला शिकत आहे परंतु छिंदवाडा MP मध्ये येतं, बरोबर? तिथल्या मुलाला ही स्कॉलरशिप मिळणार. त्याला का तुमच्याकडे काय असायला पाहिजे? डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. ठीक आहे? स्टुडंट शुड बी रेसिडेन्शियल ऑफ महाराष्ट्र. रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, आपलं कॉलेज आपल्या युनिव्हर्सिटी आंध्रमध्ये येतं, ते काही प्रॉब्लेम नाही, वाचणार नाही. अजून एक पॉईंट आहे महत्वाचा. ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लावणं आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि विद्यार्थी ह्याच कॉलेजचा आहे याचं प्रूफ म्हणजे तुमच्याकडे बोनाफाईड. बोनाफाईड नसेल तुमच्याकडे एक अप्लिकेशन ऑफिसमध्ये द्यायचा. आज अप्लिकेशन केली तर उद्या किंवा परवाला तुम्हाला ते बोनाफाईड मिळतं. म्हणजे तुम्ही कुठल्या वर्गात शिकत आहात
त्यात पेन्शन असते आणि खाली प्रिन्सिपल आणि क्लर्कची सिग्नेचर असते. ते स्कॅन करून जोडायचं असतं. त्याच्याशिवाय आम्ही फॉर्म व्हेरीफाय करताना आम्हाला अडचण निर्माण होतं की हा विद्यार्थी आहे आपल्या कॉलेजचा की कुठला बाहेरचा आहे, त्याला व्हेरीफाय कसं करायचं. तुमच्याकडे तो प्रूफ असायला पाहिजे. किंवा मग ऍडमिशन फीची रिसिप्ट, ते कॉलेजचं नाव असतं करंटवाली, जे तुम्हाला फीची रिसिप्ट भरली ना ते फी सुद्धा त्यात मेन्शन करावं लागतं. कुणाची ग्रँड एजमध्ये झाली आहे, कुणाची नॉन ग्रँडमध्ये झाली आहे, तर फी अलग अलग आहे. त्याप्रमाणे आम्हाला फी तिथे एंटर करावं लागते, त्याप्रमाणे तुम्हाला ते सँक्शन होतं. ठीक आहे. नेक्स्ट दुसरं आहे डिपार्टमेंट ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. हे खास करून एसटीच्या विद्यार्थ्यांकरता. हे कुठल्या विद्यार्थ्यांकरता? एसटीच्या विद्यार्थ्यांकरता. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि दुसरं ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर ट्रायबल स्टुडंट मीन्स एसटी स्टुडंट्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे दिलेले आहे, किती मिळणार काय मिळणार हे तुम्हाला पीपीटी शेअर करणार मी एचओडी ग्रुपमध्ये, आणि एचओडी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करणार. ते वाचून दाखवणार नाही डिटेलमध्ये, वेळ नाही आपल्याकडे. नेक्स्ट आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये ही फॅमिली इन्कम लेस दॅन 2,50,000. पहिले ही अट 1 लाखाची होती, आता ती वाढवली 2.5 लाखापर्यंत. ही विल गेट द स्कॉलरशिप 2.5 लाखाच्या खाली असेल तर. समजा तुम्ही इन्कम 3 लाख टाकला तर स्कॉलरशिप नाही झाला फॉर्म, तो फ्रीशी पण जाणार. कळलं का? ते तुम्हाला ट्युशन फी जी लागलेली आहे ती तुम्हाला त्याचे पर्सेंटेज वेळ असते, किती पर्सेंट मिळणार सर्वांच्या साईड मिळेल दिसेल तुम्हाला. ठीक आहे. बॅक टू बॅक समजा 2 वर्षापेक्षा ड्रॉप असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, ड्रॉप म्हणजे गॅप असेल, एज्युकेशन गॅप, तर त्याला मिळणार नाही. 1 वर्षाची असेल 2 वर्षापर्यंत ठीक आहे, पण 2 वर्षापेक्षा जास्त मला वाटत कोणी असेल आता 5 वर्ष झाली. ठीक आहे. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कुठले? कास्ट सर्टिफिकेट. आता ते तर असं असेल तुमच्याकडे, इन्कम सर्टिफिकेट, प्रिव्हियस इयर्स मार्कशीट, प्रोफेशनल कोर्स समजा सिलेक्ट असेल तर कॅश व्हॅलिडिटी. आता तुम्हाला बीएससी कोर्सला व्हॅलिडिटीची गरज नाही, तुम्ही लावला असेल फॉर्मला, पण या कोर्सला गरज नाही. पण आपल्या इथे बीसीए सुद्धा आहे, एमसीए सुद्धा आहे, त्या कोर्सला कास्ट सर्टिफिकेट तर लागेलच, प्लस कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागते. ठीक आहे. प्लस अलॉटमेंट लेटर सुद्धा लागतं. कुठलं? कॅप राऊंडचं, सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. तर तुम्ही आपल्या बीएससी कोर्सला ते सर्टिफिकेट लागत नाही. नेक्स्ट ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर एसटी स्टुडंट्स. रिसीव्ह कास्ट सर्टिफिकेट, बीएससी मार्कशीट आणि कास्ट व्हॅलिडिटी. एसटी असल्यामुळे याला इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, कास्ट व्हॅलिडिटी लागते. ठीक आहे. नेक्स्ट नंतर डिपार्टमेंट आहे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन. याच्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम आहे, स्कॉलरशिप. देन एज्युकेशन कन्सेशन टू द चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिसमेन, स्टेट गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कॉलरशिप, एज्युकेशन कन्सेशन टू द चिल्ड्रन फ्रीडम फायटर. अलग अलग त्याच्यात दिलेले असतात. आपलं जे अप्रोप्रिएट आहे, आपल्याला जे लागू आहे ते सिलेक्ट करायचं आणि समोर जायचं. आता बघा बेनिफिट्स काय काय छत्रपती शाहू राजश्री छत्रपती शाहू महाराज या शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम मध्ये. समजा इन्कम तुमचं अप टू 2.5 लाख असेल आणि कोर्स समजा प्रोफेशनल नाही आहे, बीएससी आपला कोणता आहे? नॉन प्रोफेशनल कोर्स आहे. बीएससी बीसीए आणि एमसीए प्रोफेशनल येतो. ठीक आहे. आता नॉन प्रोफेशनल आहे आणि आपलं कॉलेज कोणतं आहे? नॉन गव्हर्नमेंट आहे पण एडेड आहे, तर 100% तुम्हाला मिळणार. कळलं? समजा हा पार्शियल एडेड असेल तरी 100% या नॉन प्रोफेशनल, आणि प्रोफेशनल असेल तर इथे मात्र 50% कट होतो. हे तुमच्याकरता लागून आहे बीसीए आणि एमसीए करता. ठीक आहे. हा 1 मिनिट. नॉन प्रोफेशनल असेल तर अप टू 8 लाख. आता ती लिमिट किती झाली? 8 लाख नॉन क्रिमिनल इयर्स. ठीक आहे. त्यात 100% तुम्हाला काय मिळतं? ट्युशन फी रिफंड होतो. नेक्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? अप्लिकंट शुड बी डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र अगेन. ठीक आहे. फॅमिली अॅन्युअल इन्कम लिमिट इज अप टू 8 लाख, 8 लाखापर्यंत. Candidates are eligible those who have taken an admission under general category. ते सुद्धा ओपन वाले सुद्धा फॉर्म भरू शकतात, ते फ्रीशी पण जातात. फॉर्म भरताना स्कॉलरशिपचा
पण इन्कम लिमिट लिंकिंग टाकल्यानंतर तो ऑटोमॅटिक तो फ्री शिकून झाला. ठीक आहे. अप्लिकंट शुड नॉट अवेल एनी अदर स्कॉलरशिप. दुसऱ्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर इथे भरता येणार नाही. हा भरला असेल तर दुसऱ्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही. कुठलीही एक स्कॉलरशिप तुम्हाला घेता येते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. डुरिंग कोर्स कॅन्डिडेट शुड नॉट हॅव ए गॅप ऑफ 2 years. आता वाढले ते 5 वर्ष झाले. अप्लिकंट शुड अटेंड एवरी सेमेस्टर और एनुअल एग्जाम. फर्स्ट सेमेस्टर आपको अटेंड करना है, फर्स्ट सेमेस्टर में एग्जाम देना है. कुछ को ऐसी स्कॉलरशिप है फर्स्ट सेमेस्टर में फर्स्ट टर्म में पास होना है, फर्स्ट सेमेस्टर में फर्स्ट क्लास है तो उसके लिए अलग स्कॉलरशिप है. आप पढ़ेंगे तो सब डिटेल मिल जाएगा आपको. नेक्स्ट डॉक्यूमेंट्स, डोमेसाइल सर्टिफिकेट, प्रीवियस एनुअल इन्कम सर्टिफिकेट, समजा BCA विद्यार्थी असेल तर कॅप सर्टिफिकेट ते लागणार नाही आपल्याला. फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेट अबाउट 2 चिल्ड्रन, हे कंपल्सरी याच्यात. फॅमिलीमध्ये समजा 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तिसरा कॅन्डिडेट असेल, तिसरा विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी असेल त्याला हा बेनिफिट मिळणार. अप टू 2 कॅन्डिडेट्स, अप टू 2 चिल्ड्रन. त्याचं एक डिक्लेरेशन असते फॅमिली आपला पॅरेंटचं, ते भरून द्यावं लागतं. ते नेटवर्क अवेलेबल आहे. अटेंडन्स सर्टिफिकेट, काही मुलं येतात अटेंडन्स सर्टिफिकेट लागते. मिनिमम 75% अटेंडन्स गरजेचं असते. तुम्ही अटेंड करणार नाही, रेग्युलर राहणार नाही तर टीचर तुम्हाला लिहून देणार नाही. तुमची अटेंडन्स 75% जास्त आहे हे लिहून द्यावं लागतं. त्याच्यावर टीचरचा सिग्नेचर, स्टॅम्प आणि प्रिन्सिपलचा लागतं. त्यामुळे तुम्हाला क्लासेस करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही क्लासेस केले नाही, त्या टीचरकडे तुम्ही अटेंडन्स मागायला गेले 75% जास्त पर्सेंट, तुम्ही खरंच रेग्युलर असाल 75, ज्यावेळी 80-85 लिहून देतात, काही प्रॉब्लेम नाही. सगळे कोऑपरेटिव्ह टीचर्स आहे. नेक्स्ट सर, स्टेट गव्हर्नमेंटची ओपन मेरिट स्कॉलरशिप, हे खास करून त्यांना चांगले मार्क आहे त्यांच्याकरता. इकडे काय अप्लिकंट मस्ट बी रेसिडेंट ऑफ अगेन महाराष्ट्र, 60% इन 12th स्टँडर्ड. ज्यांना 60% किंवा 60% जास्त मार्क आहे असे पोरं या स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. किती स्ट्रीम मध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, आपलं सायन्स आहे. आउट ऑफ महाराष्ट्र मी आता सांगितलं, समजा आपल्या नागपूरला शिकत आहे, महाराष्ट्रात शिकत आहे, परंतु विद्यार्थी हा त्यांचा नेटिव्ह प्लेस अदर दॅन महाराष्ट्र आहे, असे विद्यार्थी हे हा फॉर्म भरू शकत नाही. डॉक्युमेंट्स अगेन प्रीवियस मार्कशीट, डोमेसाइल सर्टिफिकेट आणि बोनाफाईड. तुम्ही फॉर्म भरता, आम्ही काल आम्हाला 19 फॉर्म व्हेरीफाय केले तर ते मुलांनी फॉर्म भरला फक्त डॉक्युमेंट अटॅचच नाही केले. हाऊ टू व्हेरीफाय हा विद्यार्थी आपल्या कॉलेजचा आहे किंवा नाही. ऍडमिशन रिसिप्ट राहते तुमच्याकडे, ते जपून ठेवा, फाईलला लावून ठेवा. ओरिजिनल स्कॅन कॉपी अटॅच करा. ते नसेल तर बोनाफाईड लावा. काहीतरी डॉक्युमेंट लावल्याशिवाय व्हेरीफाय करणारा जड जातं, अडचण जातं. नेक्स्ट सर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कॉलरशिप या व्यतिरिक्त अजून काही स्कॉलरशिप आहे, जसं की नाव होतं एकलव्य स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक तिथं आपण बघितलं. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्माण भत्ता योजना, राहण्याचा जो खर्च आहे ना, या आपले जे फाउंडर प्रेसिडेंट आहे त्यांच्या नावाने वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही सुद्धा एक तुम्हाला मिळू शकते. जे हॉस्टेलाइट पोरं असेल समजा त्यांना, राजर्षी छात्र हे तर आपण बघितले. नेक्स्ट, पुन्हा खास करून गर्ल चाइल्ड करता, फिमेल कॅन्डिडेट करता एक वेगळी स्कॉलरशिप आहे, त्याला महात्मा ज्योतिबा फुले स्कॉलरशिप स्कीम म्हणतात. दिस स्कीम इज फुल्ली डिपेंड अपॉन द मेरिट्स ऑफ द स्टुडंट्स, ओनली गिव्हिंग द फायनान्शियल बेनिफिट्स. ठीक आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप स्कीम गर्ल चाइल्ड करता. नंतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस करता, EBC, ज्यांचं इन्कम इज लेस दॅन 8 lakh. अगेन ओपन मेरिट स्कॉलरशिप, स्कॉलरशिप फॉर फिजिकली डिसेबल्ड स्टुडंट, ज्याच्याकरता वेगळी स्कॉलरशिप असतात. स्कॉलरशिप फॉर ऑर्फन्स, हे सुद्धा यांच्याकरता सुद्धा वेगळी स्कॉलरशिप आहे. देन या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे, त्याला आपण NSP म्हणतो, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. NSP तुम्हाला वेबसाईटचा ऍड्रेस लिहायचा असेल तर लिहू शकता. https://nsp.gov.in किंवा तुम्ही nsp.gov.in जर टाकलं तर सुरुवातीला जे लिहिलं आहे http:// वगैरे तो ऑटोमॅटिक ब्राउझर विंडो घेऊन घेतो. ठीक आहे. नॅशनल तुम्ही ते सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर NSP टाका किंवा नॅशनल स्कॉलरशिप टाका, ते गुगलमध्ये येऊन जातात. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये तुम्ही त्याच्यातून लिंक करून आतमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त
हाँ, या व्यतिरिक्त प्राईम मिनिस्टर स्कॉलरशिप स्कीम फॉर RPF, RPSF या चिल्ड्रन्स ऑफ रेल्वे पर्सनल कॅन बेनिफिट फ्रॉम दिस स्कीम. नेक्स्ट, आता युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजकडनं सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात आपल्या युनिव्हर्सिटीकडनं. मेनी युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस इन महाराष्ट्र ऑफर स्कॉलरशिप टू देअर स्टुडंट्स बेस्ड ऑन मेरिट. बेस्ड ऑन मेरिट फायनान्शियल नीड्स अँड अदर क्रायटेरिया. जो काही क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करावं लागेल ती सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप. हा इथं दाखवणं म्हणजे काय, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्हाला याचा फायदा नसेल होत असेल, या कॅटेगरी नसेल, तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना ते इन्फॉर्म करा. तुमच्यामुळे त्यांचा फायदा होत असेल त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट, प्रायव्हेट स्कॉलरशिप अजून हे सुद्धा असते त्यात दिलेलं आहे. नेक्स्ट, मायनॉरिटी स्कॉलरशिप्स हे सुद्धा याच्यात NSP वरती अवेलेबल आहे. याकरता सुद्धा हे वेबसाईट सेम आहे. नेक्स्ट, त्यातही हिंदू मुलांकरता वेगळी आहे, मुस्लिम मुलांकरता वेगळी आहे, ख्रिश्चन मुलांकरता वेगळी आहे, अजून काही ते सगळं अवेलेबल आहे इंटरनेटवरती. वुमेन एम्पॉवरमेंट स्कॉलरशिप हे अजितदा सांगितलं खास करून मुलीं करताय, गर्ल चाइल्ड करताय. नेक्स्ट, स्पोर्ट्स जे ज्यांना म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे प्रावीण्य आहे अजून काही आहे त्यांच्याकरता हे सुद्धा स्कॉलरशिप आहे. ते त्या कॅटेगरीत नसेल बसेल, याच्यात बसत नसेल तर हा सुद्धा फॉर्म भरू शकतो. नेक्स्ट, आर्ट्स अँड कल्चरमध्ये समजा असेल त्याच्यात काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ही सुद्धा स्कॉलरशिप आहे. नेक्स्ट, रिसर्च अँड इनोव्हेशन आता हे तुमच्या सध्या नाही आहे, हे खास करून MSc MCA करता आहे. नेक्स्ट, State Education Department. The State Education Department offers several scholarships, including the Maharashtra scholarship for SBC student करता है, and Maharashtra State Government Post SSC scholarship. Next, agriculture scholarship है, ex serviceman, entrepreneurial scholarship है, असे वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहे. तुम्ही बघाल तर सगळे. नेक्स्ट, AICTE और एक स्कॉलरशिप है, ये आपके लिए नहीं है, वो BCA और MCA स्टूडेंट के लिए, प्रोफेशनल कोर्स के लिए. ठीक है, इसको डिटेल में नहीं जाता इसको. स्कॉलरशिप अदर दॅन GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड NSP. तर त्या छत्रपती शाहू महाराज सांगितलं मी तुम्हाला महाविद्यालय. आज ये भी बताया CSR फंड, वो CSR के वो सर बताएंगे फाइव के शायद. श्री शिवाजी सोसाइटी की तरफ से भी आपको स्कॉलरशिप मिलती है. एलुमनाई एसोसिएशन की तरफ से भी स्कॉलरशिप मिलती है. एलुमनाई एसोसिएशन कहा अपने कॉलेज के जो पास, जैसे अभी विशाल खरसवाल ने जो भाषण दिया वो भी एक अपने यहाँ का एक एलुमनाई है, जैसे एक स्टूडेंट है. ऐसा एक एसोसिएशन है, वो एसोसिएशन की तरफ से वो अपने कॉलेज के नाम से है, वो हर साल 80,000 देते and उसमें 8 लड़के सिलेक्ट करते, नीडी एंड पुअर एंड ब्रिलियंट. तो 8 लड़कों को 10,000 दे देता. तो ऐसे 80,000 पर ईयर स्कॉलरशिप अपने कॉलेज की तरफ से, एसोसिएशन की तरफ से, अलुमिनी एसोसिएशन की तरफ से वो भी मिलती. अवार्ड्स, मेडल एंड कैश प्राइजेस बाय COG साइंस कॉलेज की तरफ से नेक्स्ट मंथ में होने वाला प्रोग्राम उसमें वो भी दिया जाता. वो अगर आप अटेंड करते वो शायद 2-3 घंटे चलता हो. ठीक है. नेक्स्ट, हाउ टू अप्लाई, ये इंपॉर्टेंट है. साइट का नाम है mahadbt.maharashtra.gov.in. अगर आपने गूगल में महाडीबीटी भी डाला या स्कॉलरशिप भी डाला महाराष्ट्र गवर्नमेंट का वो आ जाता. अगर आपको नोट करना है ठीक से तो नोट भी कर सकते हैं. mahadbt.maharashtra.gov.in. ठीक है, ये वेब पोर्टल है. देन न्यू एप्लीकेशन रजिस्ट्रेशन में जाना है. देन प्रोवाइड योर इंफॉर्मेशन, पर्सनल इंफॉर्मेशन भरना है आपको. एंटर नेम, यूजर नेम एंड सेट पासवर्ड, मोबाइल नंबर कंफर्मेशन, वो OTP आएगा. अपलोड रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स, सबमिट फी रिसिप्ट along with bona fide certificate. Then receive reimbursement. आपके अकाउंट में यानी अकाउंट डिटेल जो रहेगा बैंक का वो आपको प्रॉपर्ली डालना पड़ेगा. वो गलत हो गया है, वो IFSC कोड है, बैंक का नाम है, ब्रांच का नाम है, सब डिटेल और डालना. नेक्स्ट,
डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड पहले बताए। नेक्स्ट नेक्स्ट, हाँ एक मिनट पीछे करो। एफिडेविट किसके लिए लगता है? इन सम केसेस यू मे नीड टू सबमिट एन एफिडेविट स्टेटिंग दैट द इंफॉर्मेशन प्रोवाइडेड इन योर एप्लीकेशन इज एक्यूरेट। कुछ जगह पर ऐसा कुछ रहता है तो उसके लिए एफिडेविट लगता है। कुछ समझो नाम में गड़बड़ हो गया, या फिर हाँ आपका जो बैंक अकाउंट रहेगा वो केवाईसी होना जरूरी है, अदरवाइज स्कॉलरशिप आएंगे लेकिन आपके अकाउंट में ट्रांसफर नहीं होगी, पेंडिंग रहेंगी। हमने अगर वेरीफाई किया और डॉक्यूमेंट अगर रिक्वायर्ड नहीं है तो आपका फॉर्म पेंडिंग रिजेक्ट करते हैं। तो आपके लॉगिन से फिर से वो ओपन करके रिक्वायर्ड डॉक्यूमेंट अटैच करना पड़ेगा, हमारे लॉगिन में आ जाएगा, हम वेरीफाई करेंगे एंड दिस वो जो साइट गवर्नमेंट है वो वहाँ पे चला जाएगा, देन डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर आपके अकाउंट में आ जाएगा। लेकिन आपका अकाउंट केवाईसी प्रो रहना चाहिए। अगर आपका अकाउंट निकाला लेकिन आपका केवाईसी नहीं हुआ तो फिर आपके अकाउंट में ट्रांसफर नहीं होगी, ध्यान में रखिए, ठीक है। नेक्स्ट, हाँ एक रिकमेंडेशन लेटर भी लगता है कुछ कुछ स्कॉलरशिप में। रिकमेंडेशन लेटर, सर्टेन स्कॉलरशिप में रिक्वायर लेटर्स ऑफ रिकमेंडेशन फ्रॉम टीचर्स, प्रोफेसर्स और अदर इंडिविजुअल्स हु कैन वॉच फॉर योर एकेडमिक अचीवमेंट्स एंड कैरेक्टर्स, ठीक है। नेक्स्ट, खास करके फॉरेन में पढ़ने के लिए जाते ना तो उसके लिए रिकमेंडेशन लेटर लगता है कॉलेज की तरफ से या टीचर की तरफ से। आपके कोई क्वेश्चंस अगर नहीं होंगे तो यहाँ पे मैंने क्वेश्चन निकाले, उसका आंसर भी मैं दूंगा और ये लिखा है, अदरवाइज मैं यहाँ पे कुछ बताता नहीं, आपके ग्रुप में आ जाएगा, ठीक है। आपके कुछ क्वेश्चन हो तो आप पूछ सकते हैं। एनी क्वेरी? कैसे अप्लाई करना हो तो बता दिया, एलिजिबिलिटी क्राइटेरिया बता दिया। नेक्स्ट, लगा के देखो तो इसमें लग रहा है then are there scholarship for economically weaker? Yes, ठीक है। then what are the deadlines? हाँ डेडलाइन में होता है लास्ट डेडलाइन, अलग अलग स्कॉलरशिप के अलग